सुप्रभात, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ माझ्या गोड ताईंनो. कशा आहात सगळ्या? मी सरिता आणि खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन डेली व्लॉगमध्ये. तर बघा, शॉप रुटीनचा व्लॉग आहे. घरची सगळी कामं जवळपास उरकून शॉपमध्ये एंट्री केलेली आहे. तुम्ही पाहताय हा सगळा पसारा जो आहे तो काल रात्रीचा आहे, म्हणजे काल दिवसभर जे काम केलं होतं त्याचा हा पसारा आहे. हा सगळा कपड्यांच्या तुकड्यांचा जो कचरा दिसतोय, जी गर्दी दिसतीये, कारण काल संध्याकाळी सुद्धा बरेच क्लायंट होते. सो हे सगळं उरकता मला 9:30 वाजले शॉपमध्ये. त्याच्यामुळे मला काय हे पुन्हा उरकायची स्टॅमिना आणि इच्छा अजिबात नव्हती. त्यामुळे मी आता घरचं सगळं उरकून पावण्या करायला शॉपवरती आलेले आहे. आणि सगळ्यात अगोदर क्लिनिंग चालू करायचं आहे. त्या अगोदर फॅन आणि लाईट पहिली लागते, कारण उखाडा इतका वाढलेला आहे. उन्हाळा खूप जोरात झालेला आहे. त्यामुळे कडक उन्हामध्ये तुम्ही सुद्धा स्वतःची काळजी घ्या. व्यवस्थित पाणी प्या, थंडगार गोष्टी खात राहा, म्हणजे शरीर आपलं जे आहे ते हायड्रेट राहील, डिहायड्रेट होणार नाही. सो रेग्युलरचं आपलं जे काम आहे त्याची सुरुवात करण्या अगोदर काही साड्या होत्या फॉल पिकोच्या आलेल्या, त्या इथे मी लावतीये. आणि काय काय पिशव्या आहेत, काय काय कोणाकोणाच्या ऑर्डर्स आहेत, आज त्या थोड्याशा चेकआउट करते आणि मग इथे क्लिनिंगला घेते. झाडू मारायच्या अगोदर सगळ्या बॅगा आहेत, पिशव्या आहेत, त्या व्यवस्थित सगळ्या लावून ठेवते. कारण काय होतं, एखाद्याचं अर्जंटचं द्यायचं असतं आणि तीच पिशवी ना खाली जाते बॅगांच्या गर्दीमध्ये किंवा बॅगांच्या ढिगामध्ये. त्यावेळेला आपल्याला पुन्हा ते डोक्यातून स्किप होतं आणि क्लायंट अचानक समोर उभं राहिले की लक्षात येतं, अरे इच्छा ह्यांचं तर राहिलंच की. त्यावेळेला त्यांना काय सांगावा हा मोठा प्रॉब्लेम असतो. सो आपले क्लायंट तसे समजून घेणारे आहेत. सो थोडासा ते सुद्धा मला सपोर्ट करतात आणि 1-2 दिवसांनी जर तुमची ऑर्डर कंप्लीट करून द्यायचं म्हटलं तरी सुद्धा ते हो म्हणतात. आणि छान वाटतं अशा वेळेला, कारण आपण त्यांना प्रत्येक वेळेला त्यांच्या वेळेला लागेल तेव्हा ऑर्डर कंप्लीट करून दिलेली असते. सो ते सुद्धा अशा वेळेला आपल्याला सपोर्ट करतात, कारण समजू शकतात की घाई गडबडीमध्ये एखादी गोष्ट माइंडमधून स्किप होते. तर अशाच सपोर्टचा, अशाच लोकांचा आपल्याला सुद्धा खूप आधार होतो आणि आपली लोक असतात त्यामुळे समजूनही घेतात. सो बघा, आता इथे पूजा वगैरे झालेली आहे. जास्त काही पसारा इकडे तिकडे आवरत बसत नाही, कारण रोजचा तोच रुटीन आहे, रोजचा तोच पसारा पडतो. कितीही आवरा, कितीही सावरा, तरी सुद्धा सेम गोष्टी रोज त्याच 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 होतात. त्यामुळे थोडंफार जेवढं गरजेचं आहे तितकंच उरकत बसते, नाहीतर मग सगळा साफसफाई काढला तर मग अर्धा दिवस पुरणार नाही शॉप क्लीन करायला, असं होतं. कारण आता पावणे 11ला मी आलेले आहे. ॲक्च्युली मला 10:15 10:30 यायचं होतं, पण उरकता उरकता थोडंफार इकडे तिकडे टायमिंग कमी जास्त होतं, मागे पुढे होतं. कारागीर आता येईल, कारण तिचं सुद्धा टायमिंग सकाळी 10:30 ते 2च तिला भेटतं मुलांच्या स्कूलमुळे. सो मला आलं की पहिलं कटिंग करावं लागतं. कालचं कटिंग करून तिने जोडून दिलं आणि ते सगळे ब्लाऊज शिवून झाले होते. आता त्यातले पण 2 ब्लाऊज जे आहेत ते हात शिलायला द्यायचे राहिले होते, कारण काल लेट झालं होतं. आता हे जे ब्लाऊज मी तुम्हाला दाखवतेय हे पिशवीमधले खूप सारे ब्लाऊज आहेत. हे जवळजवळ 13 ब्लाऊज आहेत, अस्तर आणि साधे ब्लाऊज विदाऊट अस्तर म्हटलात तर. हे आपले एक क्लायंट आहेत. ॲक्च्युली ह्याच्यावरती मी व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही जर पाहिला नसेल तर लगेच पहा, आपल्या होम पेजला तो आहे. की खूप लांबून आपले व्हिडिओ पाहून ह्या मावशी आपल्याकडे ब्लाऊज शिवायला आल्या होत्या. तर त्या नाशिक फाटा पिंपळे गुरव इथून आल्या होत्या. पिंपळे गुरववरून अगदी ती जोडी मला माझं शॉप सुद्धा तळेगावला आली होती. छान वाटलं होतं. त्यांच्याशी सुद्धा गप्पा ज्या मारलेल्या त्या सुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत, स्टिच विथ सरितावरती. ते व्हिडिओ अवेलेबल आहेत, तुम्ही पाहिले नसतील तुमच्या वेळेनुसार पाहू शकता. सो त्यांना 20 तारीख दिली होती आणि आज हे 2-3 दिवस अगोदर काम मी घेतलेलं आहे कटिंगला. ॲक्च्युली 20 तारखेपर्यंत त्यांचं होईल की नाही मला सुद्धा डाऊटच आहे. त्याच्यामुळे त्यांचा जर कॉल आला तर त्यांना 1 दिवस मी वेळ मागून घेणार आहे, कारण थोडाफार माझाही कामाचा वर्कलोड जो आहे तो सावरता सावरता उरकता उरकता एखादा दिवस मागे पुढं होतं. कधी लाईट जाते, कधी क्लायंट संध्याकाळच्या काउंटरला खूप असले की हातातलं काम तसंच राहतं जैसे थे. त्यामुळे मग एखादा दिवस मागे पुढे होत जातो. पुढेच होतो, मागे होत नाही, कारण 1 दिवस अगोदर काम उरकणं खूप मुश्किल गोष्ट असते. क्वचित घडते 1 दिवस पुढेच काम ढकलतं, कारण कोणाला अर्जंट हवं असतं, कोणाचं काय. आता हे ब्लाऊज जे आहेत त्यांचे 13 ते एकत्र मला कटिंग करून शिवणं होणारच नाही, कारण ह्याच्यामध्ये सुद्धा मला 5-6 ब्लाऊज सिंगल क्लायंटवाले जे आहेत त्यांचे काढायचे आहेत. कारण कालच्या दिवसामध्ये सुद्धा एका क्लायंटचे 9 ब्लाऊज होते, ते मी ते कट करून शिवले होते. आणि 5 ब्लाऊज 6 ब्लाऊज हात शिलायला गेले होते. त्याच्या अगोदर एक शिवला होता, तो नेला होता सकाळचा, आणि 2 अजून माझ्याकडे आहेत. सो 8-9 ब्लाऊज कालचा टार्गेट झाला होता. आज काहीही काम शिल्लक नव्हतं. सो आमच्या भावना मॅडम आलेल्या आहेत आणि
भावना आल्यानंतर लगेच तिने सुद्धा जे काही कटिंग माझं झालेलं आहे ते जोडायला घेतलेलं आहे. तर हे जे ब्लाऊज आहे हे खूप दिवसापासून माझ्याकडे होतं. रेग्युलरची आपली डेलीची क्लायंट आहे तिचंच आहे. सो पफ स्लीव्ज आहे, 4 टक्स ब्लाऊज आहे आणि हे सगळ्यात अगोदर कटिंग करून घेतलं म्हणजे पटकन तिला जोडता येईल. आणि बाकीचे जे ब्लाऊज आहे ते थोडंसं माप मोठं आहे, 40 साईजचं ब्लाऊज आहे. तर ते एकत्र मला कटिंग करता येतील आणि हे सुद्धा ब्लाऊज एकत्र कटिंग करायच्या वेळेला ते कितपत होतात ते सुद्धा डाऊटच आहे. कारण ह्याच्यातले 5-6 ब्लाऊज अस्तरचे आहेत आणि 6-7 ब्लाऊज साधे आहेत. सो साधे ब्लाऊज कटिंग केले की ते मलाच शिवावे लागणार आहेत. त्यामुळे ते आता कटिंग करून सुद्धा काहीच फायदा राहणार नाही. जे काही अस्तर अवेलेबल आहेत, जे काही अस्तरचे ब्लाऊज आहेत ते मी अगोदर कटिंग करते म्हणजे भावना ते जोडून तिच्या टायमिंगनुसार निघून गेली तरी सुद्धा मी ते दुपारनंतर शिवत बसू शकते स्वतः क्लायंट पाहता. सो टार्गेट आहे आजचं हे 5-6 ब्लाऊज कटिंग करणं. त्याच्यामध्ये सुद्धा 1-2 ब्लाऊजांसाठी कॉल येणारच आहे कारण डेलीचं रुटीन ठरलेलं आहे की आपण जे डोक्यात घेतो की हे काम आपल्याला आज उरकायचं आहे. समोर एवढ्या गोष्टी आहेत, कितीही लिहून ठेवा, कितीही नोट करून ठेवा तरीसुद्धा एखादं क्लायंट माइंडमधून विसरून स्किप होतं की यांचं द्यायचं आहे. मग त्यांचा कॉल आला की आपल्यालाही जाग येते आणि पुढे मग काम चालू होतं. त्यामुळे 1-2 ब्लाऊज तरी अजून निघणारच आहेत आपल्या साठ्यातून. तर ज्यांचं अस्तर आहे ते काढून घेतलेलं आहे. अस्तर काढताना सुद्धा शेड इकडे तिकडे थोडा चेक करावा लागतो. आता प्रिंटेड जो हा ब्लाऊज आहे त्याला मी ऑफ व्हाईट आणि त्याच्यावरती जी आबोली कलरची डिझाईन आहे ते अस्तर चेक करून पाहिलं. पण हे व्हाईट कलरचं अस्तर त्याला छान दिसतंय. त्यामुळे अशा गोष्टी शेड काय चेंज होतात का हे सुद्धा आपल्याला कळणं, लक्षात येणं महत्त्वाचं असतं. ब्लाऊज शिवताना अस्तर आपण कोणतं काढतो, कसं काढतो ह्याच्यावरती सुद्धा ब्लाऊजचा ब्राईटनेस किंवा शेड चेंज जो होतो तो डिपेंड असतो. सो ब्लाऊजची साडी आणि ब्लाऊजचा शेड शिवल्यानंतर चेंज झाला नाही पाहिजे. कारण ब्लाऊजला आतून जर वेगळं अस्तर लागलं, हलकं फुलकं थोडासा शेड चेंज झाला सुद्धा घातल्यानंतर तो शेड ब्लाऊज आणि साडी मॅच होत नाही. सो या गोष्टी तुम्हाला सुद्धा खूप लक्षपूर्वक कराव्या लागतील तुम्ही जर टेलरिंग काम करत असाल तर. आता हे 4 टक्स ब्लाऊज आहे. ॲक्च्युली ह्या ज्या मावशी आल्या होत्या एवढे ब्लाऊज घेऊन पिंपळे गुरवरून, त्यांचे कटोरी ब्लाऊज होते. पण काय होतं एका एजनंतर कटोरी ब्लाऊजसुद्धा आपल्या मुंड्यामध्ये खूप लूज दिसतात आणि बॉडीची थोडीशी ठेवण बदलल्यामुळे प्रत्येक एजनुसार आपल्या बॉडीची ठेवण बदलत असते किंवा आपल्या बॉडीची रचना आहे ती बदलत असते. सो प्रत्येक ब्लाऊजमध्ये प्रॉब्लेम काय होतोय घातल्यानंतर हे जेव्हा आपल्या लक्षात येते त्यावेळेला आपण त्यांना समोरच्या क्लायंटला आपण जर काही गोष्टी समजावून सांगितल्या तर त्यांना त्या अगदी व्यवस्थित पटतात आणि मग ते आपल्या ब्लाऊजमध्ये डिझाईनमध्ये किंवा काही गोष्टी असतात ज्या चेंज कराव्या लागतात असं आपल्याला वाटतं ॲज अ टेलर. तर आपण जर समोरच्याला तसं समजावून सांगून कन्व्हिन्स केलं तर ते लगेच कन्व्हिन्स होतात. यासुद्धा मावशींनी मला सांगितलं होतं कटोरी शिवा, 4 टक्स शिवा, तुम्हाला जे मला व्यवस्थित फिटिंगला ब्लाऊज बसेल असं वाटतं तसं शिवा, मला काही प्रॉब्लेम नाही. तुमचे व्हिडिओ मी पाहते आणि तुमचे ब्लाऊज फिनिशिंग फिटिंग खूप छान असतं. त्यांचा हा विश्वास पाहून मला सुद्धा खरंच छान वाटलं. माझा विश्वास अजून वाढला काम करण्याच्या ह्याच्यामध्ये. आता इथे बघा माझं कटिंग चालू आहे तरी सुद्धा आपल्याला इतर गोष्टीकडे लक्ष द्यावं लागतं. कारण आपलं काम जे आहे ते कोणत्याही व्यक्तीमुळे, कोणत्याही छोट्याशा गोष्टीमुळे चेंज होऊ नये, बिघडू नये किंवा बदलू नये. कारण कसं असतं एखादी जरी टीप वाकडी गेली शिवताना किंवा थोडासा कपडा क्रॉस झाला तर लाईफ टाईम ब्लाऊज फाटेपर्यंत आपल्याला तसाच ब्लाऊज पाहावा लागतो, घालावा लागतो. तर आपल्या नजरेला ते पटत नाही. त्यामुळे एखादी गोष्ट आपल्याला जर वेगळी दिसली समोरच्या व्यक्तीकडून झालेली तरी सुद्धा आपण तिथे व्यवस्थित त्याच टायमिंगला सांगून त्या गोष्टी चेंज कराव्या लागतात. सो आता जो मी जोडायला दिलेला भावनाला ब्लाऊज होता तो सुद्धा सुळसुळीत थोडासा होता. तर थोडासा जोडताना क्रॉस गेला होता बॅक साईड. तर तो आम्ही व्यवस्थित काढून लेवल करून घेतलेला आहे. तिला सुद्धा ते पटलं होतं. म्हणते ताई मला सुद्धा नवीन गोष्ट शिकायला मिळाली. छान वाटतं आपले सहकारी जे असतात ते आपल्याला काही गोष्टी सांगितल्यानंतर ते सुद्धा कन्व्हिन्स होतात आणि त्यांना ते पटतं आणि नवीन गोष्टी शिकण्याची त्यांनाही इच्छा असते. सो असे पॉझिटिव्ह थिंग्सवाले पॉझिटिव्ह लोक आपल्या आजूबाजूला असणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण सुद्धा पॉझिटिव्ह राहणं खूप गरजेचं आहे. कारण दिवसभर हे सगळं रुटीन सांभाळता अगदी डोक्याचं दही होतं म्हटलं तरीही चालेल. पण पर्याय नसतो. क्लायंट आहेत, प्रत्येकाच्या क्युरीज वेगळ्या असू शकतात, प्रत्येकाचे डाऊट्स वेगळे असू शकतात, प्रत्येकाची समजून घेण्याची सांगण्याची पद्धत वेगळी असू शकते, क्षमता वेगळी असू शकते. सो या गोष्टी सगळ्या सांभाळून नेता दिवस आमचा असाच घाई गडबडीत निघून जातो. आता बराच वेळ झालं होतं 4-5 ब्लाऊज मी कटिंग केले होते अस्तरचे आणि 2 ब्लाऊज मला अस्तर भेटलं नसल्यामुळे ते मला दुसऱ्या शॉपमधून आणावं लागणार आहे.
सो त्या कलरसाठी ते 2 ब्लाऊज मी मागे ठेवले आणि जे काही जोडले होते भावनाने ते मी इथे शिवायला घेतले. एक ब्लाऊज प्रिंटेड जे होतं ते माझं शिवून झालं होतं. दुसरं ब्लाऊज आहे ते शिवायचं होतं. आता या ब्लाऊजला पफ स्लीव्ज आहे. छान कपडा आहे सॉफ्टमध्ये. सो ह्याच्या पफ स्लीव्ह छान दिसतील म्हणून क्लायंटला मी सजेस्ट केलं होतं. तर ती सुद्धा म्हटली, "ताई तुम्हाला जे छान वाटेल, जे आवडेल ते मला सांगा. तशी डिझाइन आपण करू." सो याच ब्लाऊजच्या अगोदरचं जे ब्लाऊज होतं या क्लायंटचं त्याला सुद्धा छान अशी स्लीव्ज केली होती आपण नवीन पॅटर्नमध्ये. ऑरेंज ब्लाऊज होतं. तो सुद्धा व्हिडिओ आपण स्लीव्ज डिझाईनचा अपलोड केलेला आहे. पाहिला नसाल तर होम पेजला जाऊन व्हिजिट मारू शकता आणि तुमच्या वेळेनुसार वेगवेगळे ब्लाऊज तुम्ही पाहू शकता. तर इथे पफ स्लीव्ज बनवण्यासाठी मी अगोदर पट्टी अर्धा इंचाची फोल्ड करून घेतली आणि त्यानंतर प्लेट्स घालून पफ स्लीव्ज बनवलेल्या आहेत. 4 टक्सचं ब्लाऊज आहे आणि हे मी आता शिवून घेत आहे. कारण प्रत्येक वेळी 4 टक्स ब्लाऊज शिवताना एकाच मेजरमेंटनी एकाच पद्धतीने शिवून चालत नाही. कारण प्रत्येक क्लायंट वेगळं, प्रत्येक क्लायंटचं माप वेगळं, बॉडीची ठेवण जडण वेगळी असते. त्यामुळे प्रत्येकाच्या बॉडीनुसार, प्रत्येकाच्या मापानुसार आपल्याला आपल्याच कामामध्ये नित्यनेमाचं जे काम आहे त्याच्यामध्येच खूप सारे बदल करावे लागतात. सो तुम्ही या गोष्टी जेव्हा जाणून घ्याल, तुम्हाला या गोष्टी जेव्हा कळतील त्यावेळेला तुमचं काम अजून छान निखरून येईल आणि परफेक्ट होईल असं मला वाटतं. आता टक्स मारून क्रॉसपट्टी जोडून हुक लूकची पट्टी जोडून घेतलेली आहे आणि गळा इथे चेक करत आहे. हे माझं गळ्याचं चेकिंग टाईम आहे ब्लाऊजचं. ह्यावरती सुद्धा ब्लाऊज चेकिंग टाईम म्हणून एक व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे. तुम्ही पाहिला नसाल तर नेहमीसारखंच मी सांगेल की जाऊन तुम्ही तुमच्या वेळेनुसार पाहू शकता. कारण काय होतं, बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं हे काम मला जमतं, पण त्याच कामातले काहीसे खूप बारकावे असतात ते आपल्याला लक्षात येत नाहीत. त्यामुळे मी सांगितलेलं कटिंग, त्याच पद्धतीने मी शिवलेला ब्लाऊज, मी सांगितलेल्या टिप्स या जर तुम्ही व्यवस्थित फॉलो नाही केल्या तर मी कटिंग केलेल्या ब्लाऊजमध्ये जसं मी शिवल्यानंतर ब्लाऊजचं फिनिशिंग आणि फिटिंग येतं त्याच पद्धतीने तुमचं येईल असं नाही. त्यावेळेला सगळ्या गोष्टी अप टू डेट लक्षात घ्याव्या लागतात आणि मग त्या गोष्टी फॉलो कराव्या लागतात. आता इथे गंमत तुम्हाला सांगते काय झालेली आहे. ह्या ब्लाऊजचे गळ्याची जी पट्टी आहे हेमिंगची ती आम्हाला भेटतच नाही. त्यामुळे आम्ही दोघीही शोधून दमलो आणि शेवटी लक्षात आलं की ह्याच्या पट्ट्या मी कटिंगच केल्या नव्हत्या. त्यामुळे पुन्हा त्या ब्लाऊजच्या पट्ट्या कटिंग केल्या आणि पुन्हा ह्याची गळापट्टी तयार करून हे ब्लाऊज या पद्धतीने स्लीव्ज वगैरे अटॅच करून रेडी झालेलं आहे. फिटिंग अजून करायचं आहे. आता अशा छोट्या-मोठ्या गंमत असतात, ज्या गमती ज्या घडतात दिवसभराच्या, त्यासुद्धा आम्ही छान एन्जॉय करतो. अगदी कोणावरती चिडाचिडी न करता प्रत्येक गोष्ट अगदी एन्जॉय करत आम्ही पुढे दिवस ढकलतो. कारण कसं आहे, एनर्जी लेव्हल टिकवून ठेवायची असेल तर चिडचिड न करणं हा खूप मोठा फायदा असतो त्या गोष्टीचा. आता एक स्लीव्ज लावून झालेली आहे, दुसरी स्लीव्ज लावताना तुम्हाला दाखवते की तुम्हाला सुद्धा पफ स्लीव्ज लावताना प्रॉब्लेम होत असेल तर या पद्धतीने पफ स्लीव्ज लावा. खूप छान प्लेट्स येतील आणि खूप छान याची डिझाईन तयार होईल. सेंटरला सेंटर अटॅच करायचं आहे. हवं तर पिन लावून घेऊ शकता आणि सेंटरची प्लीट आहे ती सेंटरला अटॅच केल्यानंतर बाकीच्या आजूबाजूच्या डाव्या आणि उजव्या साईडच्या ज्या प्लेट्स आहेत, कपडा शिल्लक आहे, त्याच्यामध्ये एकाच साईडच्या छोट्या-छोट्या प्लेट्स आपण टाकून घ्यायच्या आहेत. पाव इंचाची टाका, अर्धा इंचाची टाका किंवा अर्धा आणि पावपेक्षा थोडीशी कमी जास्त टाका. तर या सगळ्या प्लेट्स एकसारख्या केल्यानंतर प्रॉपर तुम्हाला पफ स्लीव्हचा जो लूक येणार आहे तो खरंच छान येणार आहे. या स्लीव्हजला पफ स्लीव्ज सोबत बलून स्लीव्ज सुद्धा म्हणतात किंवा फुगाबाई आपण मराठी भाषेमध्ये म्हणू शकतो. कारण पफ स्लीव्जमध्ये इतकी व्हरायटी आलेली आहे की प्रत्येक स्लीव्जमध्ये एल्बोमध्ये, लॉंग लेंथमध्ये, 3/4मध्ये सुद्धा बलून स्लीव्ज, पफ स्लीव्ज आता सध्या चालू आहेत. आणि ट्रेंडिंग जी स्लीव्ज आहे ती खूप दिवस चालल्यानंतर त्या अगोदर आपण काय शिवलं होतं एक 2-3 महिन्यापूर्वी ते पुन्हा रिपीट ट्रेंडमध्ये येतं. सो असंच या ब्लाऊजच्या बाबतीत सुद्धा झालेलं आहे. पुन्हा हे आता बलून स्लीव्ज आलेले आहेत आपल्या ट्रेंडमध्ये आणि हे बघा दिवसभर आम्ही हे काम करता करता अजून एक चॅलेंज आहे ते घेतोय की समोर आमच्या इकडे हे क्रेन आणून खूप सारं खोदकाम चालू आहे रोडच्या बाजूला आणि माझ्या बरोबर एक्झॅक्टली आज समोर हे काम चालू आहे. सो दिवसभर हा आवाज जो आहे क्रेनचा तो खूप मोठा आहे. पोकल्यान आलेला आहे, क्रेन आलेले आहे आणि मोठ्या-मोठ्या हे पाईप दिसतायत त्या इथे काहीतरी गटाराचं काम चालू आहे आय थिंक असं वाटतं. सो ह्या चॅलेंजसोबत आम्हाला आमचा चॅलेंजसुद्धा कंप्लीट करायचा आहे. थोडा वेळ त्यांनी दुपारच्या जेवणासाठी सुट्टी घेतली होती. त्यामुळे ते काम शांत होतं. पुन्हा बघा 2, 2:15 झाले होते. भावना मॅडम आमच्या निघून गेल्या होत्या आणि साधारण एक 3:30च्या दरम्यान पुन्हा सगळं रुटीन उरकून थोडंसं क्लिनिंग करून कचरा वगैरे पडलेला तो
मी ते पुन्हा ब्लाऊज कंप्लीट झाल्यानंतर टॉप शिवायला घेतलेला आहे. कारण हा टॉप एका क्लायंटचा आहे. त्यांचे 4-5 दिवसापूर्वी सलवार शिवून झाला होता. सेमी पट्याला शिवला होता या ड्रेसचा आणि टॉप मात्र शिवणं झालं नव्हतं. उद्या ही क्लायंट घ्यायला येणार आहेत. त्यामुळे आज हा टॉप कंप्लीट करणं गरजेचं आहे. आता संध्याकाळची वेळ होत आलेली आहे. साधारण 4 वाजेपर्यंत माझं जितकं काम होईल तितकं होतं. कारण काय होतं, हे काम करता करता संध्याकाळनंतर एक 5 नंतर क्लायंट चालू झाले की मग ते कंटिन्यू 7-8 पर्यंत असतात. त्यावेळेला अजिबात कामाला हात लागत नाही. सध्या सीझन चालू झालेला आहे. त्यामुळे कामं खूप येत आहेत. लोड वाढत आहे आणि मध्येच ह्या उन्हाळ्यामध्ये तहान लागली की पाण्याची आठवण येते, म्हणून पाण्याची बॉटल शेजारीच ठेवलेली आहे. शक्य तितकं शरीराला पाण्याच्या गोष्टी किंवा वॉटर देत जा. हेल्दी ठेवत जा, म्हणजे तुमचंही काम व्यवस्थित होईल. डिहायड्रेट शरीर झालं की आपल्यालाही आळस येतो, कंटाळावाणं वाटतं आणि आपलाही मूड स्विंग होतो. त्यामुळे आठवणीने न विसरता अधूनमधून आपली काळजी घेणं अजिबात विसरू नका. कारण मी सुद्धा पाणी पिणं खूपदा विसरायची, पण आत्ता उन्हाळ्यामुळे, ह्या कडक उन्हाळ्यामुळे, उन्हामुळे आपोआप तहान लागते आणि पाण्याच्या बॉटलकडे हात आपोआप जातो. आता ही जी स्लीव्ज आहे ह्याला थोडासा फोल्ड होता, कारण प्लेन स्लीव्ज असल्यामुळे थोडासा काहीतरी त्या लुक द्या म्हटल्या स्लीव्जला. मग एक फोल्ड दिलेला आहे आणि फोल्डमध्ये त्या ड्रेसला गोल्डन कलरची मॅच करून लेस लावलेली आहे, ती मी ते लावत आहे. सुंदर दिसतीये. लावल्यानंतर तुम्हाला याचा लुक लक्षात येईल. कारण काय होतं, प्लेन स्लीव्ज इतका ड्रेसचा लुक आहे तो छान करत नाहीत. थोडंफार इकडे तिकडे डिझाईन आपण जर त्यांना करून दिली तर छान वाटतं. क्लायंटसुद्धा खुश होतं आणि आपल्या आवडीने त्यांना आपण जर अशा काही गोष्टी सुचवल्या तर त्यांनाही लक्षात येत नाही. आता ह्या ॲक्च्युली IT जॉबवाल्या मॅडम आहेत आणि त्यांना ड्रेस कसे घालावे, काय घालावे इतकं नॉलेज नसल्यामुळे त्या म्हणतात की तुम्हाला जे चांगलं वाटेल ते करा. शक्यतो त्या ड्रेस शिवत नव्हत्या, पण आपल्याकडे त्यांनी एक ट्रायलचा ड्रेस लास्ट मंथमध्ये शिवून नेला होता. त्यानंतर लगेच त्यांनी 15 दिवसांनी हा दुसरा ड्रेस आणून टाकलेला आहे. त्या म्हटल्या खूप सुंदर बसला फिटिंगला ड्रेस. कारण मी कसा बसेल, काय बसेल ह्या टेन्शननी ड्रेस कधी शिवत नव्हते, कारण थोड्याशा हेल्दी आहेत त्या. त्यामुळे थोडंसं टेन्शन येतं हेल्दी क्लायंटला की आपल्याला शिवलेल्या गोष्टी कितपत चांगल्या दिसतील. पण शिवणारे जर चांगले टेलर असतील, माझ्यासारखे म्हटलात तरीही चालेल. कारण मला वाटतं की मी छान शिवते. कारण कसं आहे, आपला कॉन्फिडन्स, आपला आत्मविश्वास आपल्याला कळाला पाहिजे की आपण कितपत काम चांगलं करतो. ते समोरच्याला आवडणार कितपत आहे, हा जेव्हा तुम्हाला आत्मविश्वास आणि कॉन्फिडन्स निर्माण होईल तेव्हा तुम्ही हातातलं काम खूप छान पद्धतीने हाताळा लागलं ते छानच तयार होईल. सो आता स्लीव्ज तयार करून त्याला साईड कट वगैरे मारून झालेला आहे. आर्म होलचा फ्रंट गोल आहे तो सुद्धा इथे कट करून झालेला आहे. त्यानंतर बॉडी पार्ट आहे तो घेतलेला आहे. सगळ्यात अगोदर फ्रंट साईड आहे, अस्तर अटॅच करायची, ते चाललेलं आहे. बऱ्याच ताईंनी मला बऱ्याच वेळेला कमेंट केलेली आहे की ड्रेस शिवताना ड्रेस कटिंग आणि ड्रेस स्टिचिंग दाखवा. पण होतं असं की दरवेळेला मला ते घाई गडबडीमध्ये शूट करणं जमत नाही. पण जसा वेळ मिळेल तसं तुम्हाला प्रॉपर ड्रेस कटिंग आणि पॅन्ट कटिंग, प्लाझो कटिंग हे मी दाखवणार आहे. थोडासा वेळ लागेल पण पर्याय नाही. कारण काय असतं, शॉपवरती हे सीझनची कामं चालू असतात आणि त्यामध्ये शूट करणं शक्य होत नाही. बऱ्याच वेळेला मनात असून इच्छासुद्धा त्या गोष्टी सातत्यामध्ये उतरणं थोडंसं अवघड जातं. कारण हे काम जितकं कराल दिवसभर तितकं कमी असतं. सो आता हे बघा, इथे पुढे मी अटॅच केलेला आहे अस्तर आणि त्यानंतर गळा आहे तो अटॅच करत आहे. डिझाईनचा गळा आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ड्रेस अटॅच कसा करायचा अस्तरला, फ्रंट साईड आहे तो पाहायला मिळतोय. सेम पद्धतीने बॅक साईड सुद्धा तुम्हाला शिवून घ्यायची आहे आणि डिझाईन असल्यामुळे मी थोडीशी उलट्या बाजूने शिलाई मारली. आपल्याला एक अंदाज येतो की याची डिझाईन कशी आहे, त्यासाठी इथे उलट्या बाजूने मी टीप मारून घेतलेली आहे. त्यानंतर आपण जो गळा मार्किंग केलेला आहे त्या पद्धतीने शेप दिलेला आहे, त्याच्यामध्ये थोडाफार बदल करून आपल्याला तो शिलाई करता येतो. सो एक्स्ट्राची जी शिलाई मी मारून घेतलेली मगाशी ती इथे काढत आहे. फायनल लुक टीप मारून गळ्याचा तयार करायचा आहे. कट केलेला आहे 5 इंचाचा मार्जिन सोडून. त्यानंतर थोडेसे कट्स द्यायचे आहेत आणि दाबटीप टाकून घ्यायचे आहे. दाबटीप टाकावी हे काही कंपल्सरी नाही, पण कसं आहे प्रत्येकाच्या सवयी असतात. सो मला सुद्धा पहिल्यापासून दाबटीप टाकण्याची सवय आहे. सो आपोआप आपल्या सवयीच्या गोष्टी बॅक टू बॅक घडत असतात. या पद्धतीने सुंदर असा पुढचा गळा तयार केलेला आहे. त्यानंतर फ्रंट साईड झाली, बॅक साईड चालू केलेली आहे आणि पुन्हा यांची
मधला जेवणाचा वेळ आहे किंवा मधली सुट्टी आहे ती संपलेली आहे आणि पुन्हा समोर आवाज खूप चालू झालेला आहे. सो हा आज दिवसभर आणि उद्यासुद्धा दिवसभर असणार आहे. ह्याच्यातूनच मला सुद्धा माझं रुटीन कंप्लीट करायचं आहे. थोडासा आवाज जास्त वाटला म्हणून मी सुद्धा ब्रेक घेऊन घरी जाऊन आले. घरी जाऊन थोडंसं फ्रेश होऊन चहा वगैरे घेऊन आले. त्यानंतर पुढे बॅगा तुम्हाला दिसत आहेत त्या क्लायंटच्या आहेत. आज आलेलं हे काम आहे आणि जशी मी शॉपवरती आले चहा घेऊन घरातून तशी समोर क्लायंट चालू झाले आणि या साड्या, काही ब्लाऊज, काही ड्रेसेस आपल्याला आजचे आलेले आहेत. ते मी वेगळे करून ठेवते कारण ब्लाऊज आहे ते बॅगेत घालून ठेवलेले आहेत. मापाचं ब्लाऊज आहे किंवा हे फिटिंग्स आलेलं आहे ते वेगळं ठेवते. ह्या 4 बॅग आहेत त्या आज आलेल्या आहेत आणि आपल्याला गुढीपाडव्यापर्यंत ऑर्डर कंप्लीट करायच्या आहेत. त्यानंतर ह्या साड्या आहेत त्या निवांत फॉल याचे काढून द्यावे लागतील फॉलवाल्या मॅडमसाठी आणि हे 4-5 ब्लाऊज झालेले आहेत ते मी ओव्हरलॉक करून ठेवायचं म्हणते. अधूनमधून एखादं ब्लाऊज घेते कारण तितका मलाही थोडा रिलॅक्स टाईम मिळतो उठण्याचा, कारण कंटिन्यू बसल्यामुळे सुद्धा त्रास होतो. तर हे अजून 4 ब्लाऊज शिल्लक आहेत ओव्हरलॉक करण्याचे, ते साईडला ठेवून देते. एक ह्यातला केलेला आहे. आज 5 ब्लाऊज कटिंग झालेले आहेत, 5 ब्लाऊज भावनाने जोडलेले आहेत. त्यानंतर 5 ब्लाऊज मी शिवलेले आहेत आणि पुन्हा हा जो टॉप आहे तो शिवायला घेतलेला आहे. हा कंप्लीट करणं गरजेचं आहे कारण एकदा हा कंप्लीट झाला म्हणजे ह्याला सुद्धा हात शिलाई, प्रेस बटन वगैरे ह्याच्या फिनिशिंगच्या गोष्टी आहेत त्या करून हा एकदा हँगरला अडकून राहील. आणि आज खूप क्लायंट होते त्यामुळे मला सुद्धा दमायला झालेला आहे. बराच वेळ काउंटरला राहून सुद्धा आपल्याला कारण एकतर बसावं लागतं, एकतर उठावं लागतं, असं काय आपलं काम आहे. सो सगळ्या गोष्टी मॅनेज करता करता दिवस संपलेला आहे. संध्याकाळचे 7-8 वाजलेले आहेत, 7:30-8 वाजले होते. आमच्या ह्या नवीन मॅडम आहेत हातशिलाईवाल्या, त्या आलेल्या आहेत ब्लाऊज घेण्यासाठी. अजून त्यांना ओव्हरलॉक वगैरे करण्याचा अंदाज नाही, माहीत नाही. सो ते मलाच करावं लागतं. आता हुक लूक कसे काढायचे, काय काढायचे ते मी तिला सांगते. आमच्या गप्पा ते चालू आहेत आणि तिने आणलेले 4-5 ब्लाऊज होती अगोदरची, त्याच्यामध्ये हातशिलाई कशी केलेली आहे वगैरे ते मला चेक करायचं होतं. त्या अगोदर म्हटलं एकदाचं ओव्हरलॉक करून दिलं म्हणजे हे काम संपतं. कारण असं होतं की ब्लाऊज शिवून होतं आणि ओव्हरलॉक न करताच जर ते हातशिलाईला गेलं तर पुन्हा ते डायरेक्ट हँगरलाच लागतं आणि ओव्हरलॉक कधी-कधी विसरायला होतं. असं बऱ्याच वेळेला झालेलं आहे कारण दुसऱ्यावरती विसंबलं की दुसरी ही गोष्ट विसरू शकतं आपली. त्यामुळे आपलं काम नित्यनियमानं कटाक्षानं आपलं जे आहे ते करावंच लागतं. प्रायोरिटीवरती लक्षपूर्वक. आणि हे एक पैठणीचा ब्लाऊज आहे. सो तिने बाकीच्या ब्लाऊजांना हातशिलाई छान केली पण ह्या गळ्याला थोडीशी हातशिलाई गडबड झाली होती. नवीन मेंबर असल्यामुळे लगेच काही होत नाही, एक 8 दिवस तर जातात हात बसेपर्यंत. तर बाकीचं काम छान केलं होतं, फक्त पाठीमागचा गळा जो आहे तो थोडासा खेचला गेला होता. सो तिला त्या गोष्टी मी तिथे सांगत होते की याला कसं काय ॲडजस्ट करावं. सो तिथे मी तिला धागा तोडून दिला. तिथून पुढे कंटिन्यू दुसरी शिलाई करायला सांगितली. ती सुद्धा तयार झाली कारण तिलाही शिकायची इच्छा आहे आणि नवीन मेंबर असल्या की थोडंसं आपल्याला ॲडजस्ट करून घ्यावं लागतं सवय होईपर्यंत. सो तिला हे पुन्हा सगळे ब्लाऊज हुक वगैरे काढून दिले की माझं आजचं हातशिलाईला काम देणं आहे ते कंप्लीट होईल. शिवणकाम म्हणजे ॲक्च्युली सांगायचं तर खूप हेक्टिक आहे, पण इतकं आवडतं, प्रचंड आवड आहे मला या कामाची. त्यामुळे रोज तेच करून कधी कंटाळा येत नाही असं म्हटला तरी चालेल. कारण माझ्या मैत्रिणी बऱ्याच माझ्या क्लायंट मला म्हणतात की तुम्हाला हे रोज रोज तेच तेच करून कंटाळा येत नाही का? कंटाळा जरी आला तरी सुद्धा हे काम केल्यानंतर पुन्हा कंटाळा जातो असा विषय आहे. सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला किंवा आमचं आजचं डेलीचं रुटीन कसं वाटलं? सध्या सीझन चालू आहे त्यामुळे रोजची हीच कामं असतात. जितकं कराल तितकं काम संपत नाही कारण पुढे चालूच असतात. कारण हे एकाच क्लायंटचे एवढे ब्लाऊज असल्यामुळे हे जर 2-2 ब्लाऊज असते तर 4-5 क्लायंट पुढं सरकले असते. पण हे 2च क्लायंट आम्हाला 2-3 दिवस घालवणार आहेत कारण काम खूप आहे, ब्लाऊजांची क्वांटिटी खूप आहे आणि त्यात त्यांना क्वालिटी द्यायची आहे. एकसारखे ब्लाऊज सगळे दिसले पाहिजेत शिवल्यानंतर फिटिंगला सुद्धा. सो मेहनत खूप घ्यावी लागते, कंबर तोड मेहनत घ्यावी लागते आणि तुम्ही हे काम करत असाल तर नक्कीच तुम्हाला माहीत असेल. सो आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. बाय बाय.